जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम. दृश्य 1. हळदीचा शाही ताट आणि आरव आरोहीचा रोमॅन्टिक बहर. देशमुख मेन्शनमध्ये आनंदाचे उधाण आले होते. हळदीच्या कार्यक्रमाने संपूर्ण वाडा पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला होता. आरोही साक्षात सौंदर्याची खाण वाटत होती. तिने पिवळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती, ज्याच्या काठावर सोन्याची जरतारी नक्षी होती. कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि केसात माळलेला मोगऱ्याचा पांढरा शुभ्र गजरा तिच्या सौंदर्याला चार चांद लावत होता. दुसरीकडे आरवसुद्धा पिवळ्या रेशमी कुर्त्यात अतिशय देखणा दिसत होता. विशेष म्हणजे छोटी पिहूसुद्धा आरोहीसारखाच छोटा नऊवारी ड्रेस घालून बागडत होती. आरव आरोहीला बघून तिला बघतच राहतो. ओवी आरवचे खेचत म्हणाली, दादा आता तरी नजर बाजूला कर, वहिनी इथेच आहे. आरवने हळूच गर्दीतून वाट काढत आरोहीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या कानात कुजबुजला. आरोही, आज तुला पाहून असं वाटतंय की जणू निसर्गाने स्वतः पिवळा रंग तुझ्यासाठीच बनवलाय. मला विश्वासच बसत नाही की उद्या तू कायमची माझी होणार आहेस. आजचा दिवस हळदीचा रंग आपल्या आयुष्यात कधीही न संपणारा प्रेमाचा रंग घेऊन येऊ. आरोही लाजत म्हणाली. आरव, तुम्हीसुद्धा खूप हँडसम दिसताय, पण आता सोडा माझा हात, सर्वजण बघताय. आरव खट्याळपणे हसून म्हणाला, बघू दे ना, आजपासून तू अधिकृतरित्या फक्त माझी होणार आहेस. दृश्य 2. युग आणि आरवीची खट्टीमिठी तक्रार. हॉलच्या दुसऱ्या बाजूला आरवचा मामे भाऊ युग आणि आरोहीची चुलत बहीण आरवी यांच्यात नेहमीप्रमाणे युद्ध सुरू होते. आरवीने पिवळा ड्रेस घालून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना युगने मुद्दाम तिला धक्का दिला. आरवी, ए मिस्टर, डोळे आहेत की बटन? दिसत नाही का मी इथे उभी आहे? युग, अगं तू इतकी छोटी आहेस की गर्दीत दिसतच नाहीस. आणि काय ती सेल्फी? कॅमेराही म्हणत असेल काय हे विचित्र रूप. दोघे एकमेकांना खुन्नस देत होते. पण जेव्हा युगचे लक्ष आरवीच्या डोळ्यांकडे गेले तेव्हा त्याला जाणवले की आज ती खरंच खूप क्यूट दिसत आहे. आरवीलाही युगचा तो रफ अँड टफ लुक कुठेतरी मनात आवडत होता, पण इगो आड येत होता. दृश्य 3. कुटुंबियांचा उत्साह आणि सज्जता. साधना मामी आरवची नजर काढत होत्या. माझ्या आरवला कोणाचीच दृष्ट लागायला नको, त्या भाऊक होऊन म्हणाल्या. विनायक मामासुद्धा आज खूप छान तयार झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर भाच्याच्या लग्नाचा आनंद ओसंडून वाहत होता. शीतल आई, नीलम काकू आणि आराधना आजी यांनीसुद्धा भरजरी साड्या नेसून आपला वेगळाच थाट दाखवला होता. पूर्ण घर डोक्यावर घेत होती. तिचा उत्साह खूप जास्त होता. दृश्य 4. लग्नाचा दिवस आणि रहस्याचा भीषण स्फोट. दुसऱ्या दिवशी लग्नाचा मुहूर्त उजाडला. आरव आणि आरोही मंडपात उभे राहिले. अंतरपाट धरला. अष्टके सुरू झाली, पण अक्षता पडणार इतक्यात एक अनामिक माणूस ओरडत मंडपात शिरला. थांबा आरव बाबा, आज जर तुम्ही या खुनीच्या मुलीशी लग्न केलं तर तुम्ही आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. सर्वांचे लक्ष त्या माणसाकडे गेले. संपूर्ण मांडवा स्मशान शांतता पसरली. आरव रागात ओरडला, कोण आहेत तुम्ही आणि असं का बोलत आहेस? तो माणूस, आरव बाबा, मला ओळखलं नाही? मी तुझा हरी काका. आरव शॉक होऊन, हरी काका, तुम्ही इतक्या वर्षातून आज कसे आले? आरव बाबा, मी तुम्हाला सत्याचा आरसा दाखवायला आलो आहे. जे मी खूप अगोदर करायला पाहिजे होतं ते आज हिम्मत करून करतोय. आरव आणि सर्व चकित होऊन त्याच्याकडे बघतात आणि विचारतात, कोणत्या सत्याचा आरसा? त्या माणसाने एक टॅब बाहेर काढला आणि त्यातला एक व्हिडिओ प्ले केला. तो व्हिडिओ बघताच आरवच्या हातातली वरमाला गळून पडली आणि त्याचा थरकाप उडाला. त्याचे डोळे विस्फारले आणि संपूर्ण घराच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. व्हिडिओमध्ये नक्की काय होते हे कोणालाच कळाले नाही, म्हणून अंजली मावशींनी तो टॅब हातात घेतला आणि सर्वांना दिसेल असा धरला. सर्वांनी तो व्हिडिओ बघितला, पण त्यातील ते थरारक दृश्य पाहून तर सर्वांचे डोळे उघडेच राहिले. अंजली मावशी ओरडल्या, आरव, मी सांगत होते ना ही मुलगी अशुभ आहे.
बघ, तुझ्या आईवडिलांच्या खुनीची मुलगी तू घरात आणत होतास. आरव पूर्णपणे भान हरपून बसला. त्याने रडत रडत आपल्या लग्नाची गाठ तशीच सोडली आणि अर्ध्यावर लग्न सोडून तो मंडपाबाहेर जाऊ लागला. दृश्य 5. आरोहीचा टाहो आणि सत्याची कबुली. आरोही रडत आरवच्या मागे धावली. आरव, प्लीज मला असं अर्ध्यावर सोडून जाऊ नका. पण आरवने मागे वळूनही पाहिले नाही. आरोही तिथेच कोसळली आणि आपल्या मृत आईला, वैष्णवीला उद्देशून ओरडली. आई, का केलंस तू असं? तू 2 निरागस जीवांशी खेळलीस. तू शीतल आईचा पण संसार उद्ध्वस्त केलास आणि तिच्या नवऱ्यासोबत पळून लग्न केलंस. म्हणजे माझ्या बाबांना हिरावून घेतलंस शीतल आईकडून आणि आज माझं प्रेमसुद्धा संपवलंस. मला लाज वाटते की मी तुझ्या पोटी जन्माला आले. काश देवाने मला शीतल आईच्या पोटी जन्माला घातलं असते. वैष्णवी आई, मला तुला आई बोलायची पण लाज वाटते आज. तू नाही माझी आई. आज जर तू जिवंत असतीस तर मी स्वतः तुला बोलली असती की तू आई होण्याच्या लायकीची नाही आहेस. शीतल आरोहीजवळ येऊन आणि बोलते. बाळा आरोही, असं नको बोलूस. वैष्णवीच्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःला नको देऊस. तुझी या सर्वांमध्ये काहीच चुकी नाही बाळा. आणि कोण बोलले तू माझी मुलगी नाहीस? तू तर माझीच मुलगी आहेस. जरी तुला जन्म वैष्णवीने दिला तरी त्यापेक्षा संस्काराचं नातं खूप मोठं आहे आणि तुझ्यामध्ये माझे संस्कार आहेत. म्हणून माझी आरोही कधी चुकीची होऊच शकत नाही. शीतल रडत आरवजवळ जाते आणि त्याचे हात धरते. आरव बाळा, आरोहीची यात काहीच चुकी नाही आहे. वैष्णवीने जे केलं त्याची शिक्षा तिला देवाने दिली आहे. आरोही आणि वैष्णवी एकाच गाडीत होत्या, पण ॲक्सिडेंटमध्ये वैष्णवी गेली आणि देवाने आरोहीला जिवंत ठेवलं कारण ती निर्दोष आहे. प्लीज तिला सोडून नको जाऊस. पण आरव आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला फक्त त्याच्या आईवडिलांचा चेहरा दिसत होता. तो ताडताड चालत घराबाहेर निघून गेला. अंजली येऊन शीतलचा हात पकडते आणि बोलते, बघ शीतल, आरव हे लग्न मोडून बरोबर करतोय. या वैष्णवीच्या मुलीला तर मी पण नाही स्वीकारणार. आणि जे तिने माझ्या ताई आणि जिजू म्हणजेच आरवचे आई वडील यांच्यासोबत केलं ते तर अजिबात नाही विसरणार. साधना मामी आणि मामा तर शांतच बसतात. त्यांना पण सुचत नाही की हे सर्व काय होऊन बसलंय. सस्पेन्स ट्विस्ट, समैराचा क्रूर खेळ. हे सर्व नाट्य बघून एक व्यक्ती कोपऱ्यात उभी राहून खिदखिदत हसत होती. ती होती समैरा. ती स्वतःशीच पुटपुटली, वाह, मला हेच तर हवं होतं. आरोही, तू मला आरवपासून लांब केलंस ना. आता बघ, आरव फक्त माझा आहे. अंजली मावशींना मी किती भडकवलं तरी त्यांनी तुला स्वीकारलंच होतं. पण या व्हिडिओने सर्वांचा खेळ खाल्लास. आता मी जसं खेळवेन तशी ही सर्व बाहुली माझ्या इशाऱ्यावर नाचतील. आता सर्व डाव तर फक्त माझ्या हातात आहेत. आणि ती क्रूरपणे मनातल्या मनात हसते. तर हा आहे समैराचा खरा चेहरा. ती आरवसमोर तर दाखवत होती की ती आरोहीची बाजू घेते, पण तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं. पण आता प्रश्न असा आहे की व्हिडिओमध्ये नक्की असं काय होतं? वैष्णवीने आरवच्या आईवडिलांना कसं मारलं होतं आणि तो व्हिडिओ घेऊन आलेला माणूस नक्की कोण होता आणि तो इथेपर्यंत कसा पोहोचला? आरव आता या धक्क्यातून सावरू शकेल? आरोही आणि आरवचं लग्न होईल की आरव आणि आरोहीच्या आयुष्यामध्ये आता नवीन कोणतं भयानक वादळ येणार आहे? ते बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे माझ्या कथेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. धन्यवाद.